मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. नमस्कार. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज सुनेत्राताई अजितराव पवार यांनी शपथविधी घेतला. दैनिक मराठवाडा नेत्याच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो आणि बरं झालं आज शपथविधी झाला. कारण वेगवेगळे प्रवाह, वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या चर्चा होत असताना वडीलधारी जबाबदार माणसं सुद्धा कसं बेजबाबदार बोलतात याचं उदाहरण म्हणजे दस्तूर खुद्द शरदचंद्रजी पवार लोकनेते यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मला शपथविधी आहे याचं काहीच माहिती नाही, कधी आहे हेही माहिती नाही हे बोलले. ही चर्चा इतकं झाली की चर्चा मी वाचतोय सिरियस वाचतोय मुंबईच आहे. सिरियस कपूर कसे शिव तटकरे पक्षाचे प्रमुख आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. त्याच्या आधी तुम्ही भाष्य करणार नाही. तसं पवार साहेब म्हणजे एक धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची परिचय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचं राजकारण करण्याचं पहिलं वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शरदचंद्रजी पवार यांनी केलं. निश्चित एक अभ्यासू, दूरदृष्टी, दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं व्यक्तिमत्व. पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी सुनेत्राताई यांनी शपथविधी घेतला याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. कारण सुनेत्राताई या अजितदादांच्या पत्नी म्हणून त्यांना राजकारणाची बरीच माहिती आहे. किंबहुना सुनेत्राताई या धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील आहेत. त्यांनी लातूरमध्ये कॉमर्सचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम केला. त्यानंतर संभाजीनगरमध्ये त्यांनी BComची पदवी प्राप्त केली. आणि एवढंच नाही तर विद्यार्थी दशेत एक धाडसी, कर्तृत्ववान आणि डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या भगिनी राणादादांच्या आत्या आपण जर पाहिलं तर एक वडिलांकडनं राजकीय वारसा, दुसऱ्या बाजूला दादांचा सगळं वागणं, शिस्त, बोलणं आणि ही एवढी आपत्ती आल्यानंतर एका बाजूला सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर रोहित पवार यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा होत असताना आणि पक्ष जर टिकवायचा असेल तर सुनेत्राताई यांना उपमुख्यमंत्री शपथविधी आजच घेणं गरजेचं होतं. कारण जबाबदार माणसं जेव्हा बेजबाबदार बोलतात, खरं म्हणजे या प्रसंगी लोक म्हणतात की एवढी घाई का केली,
आमचं त्यापुढे जाऊन म्हणणं आहे की जेव्हा इंदिराजी गांधींची हत्या झाली त्यावेळेला 4 तासाच्या आत राजीवजी गांधी यांनी शपथविधी घेतली होती. निश्चित पंतप्रधान पद हे वेगळं आणि उपमुख्यमंत्री पद हे वेगळं, तरी परंतु या गोष्टीचा विचार करत असताना काही जणांना आपलं घड्याळ बंद पडतंय म्हणून तुतारी वाजवूया, स्थानिक पातळीवर ज्यांना तुतारीची भीती वाटते, मग काही जण या प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल, त्याच प्रकारे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी गडबड केली असं म्हणतात. काही जण म्हणतात हे भाजपनं घडवून आणलं म्हणतात. पण आम्हाला असं वाटतं की एका प्रॉपर मॅन फॉर प्रॉपर प्लेस, आणि मग काही माणसं आम्हाला म्हणत होते, करत होते. राजकारणात आपल्याला आठवत असेल एक वेळा बाहेरून पाठिंबा हा पवार साहेबांनी या अगोदरच्या सरकारला दिला होता. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा म्हणतात की मी शरदचंद्रजी पवार यांचं बोट पकडून राजकारणात आलो. अशा अनेक घटनांचा विचार करत असताना आणि काय होणार, बारामतीचा विकास खुंटणार का, ते दादा सकाळी 6ला उठणार, कामावर जाणार, कामाची पाहणी करणार, एक स्पष्ट व्यक्ती, निर्भीड व्यक्ती, वोटात एक पोटात एक, ज्यांना जमलं नाही. एवढंच नाही तर एखादी गोष्ट खटकली पत्रकाराची, माझे सुद्धा 2-3 अनुभव या निमित्तानं मी सांगू इच्छितो. एकदा विश्रामगृहावर प्रेस कॉन्फरन्स होती. माझा आवाज मी बोलायला राहिलो, दादा असं म्हटल्याबरोबर हळू 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 मला ऐकू येत आहे. नंतर दादांची आणि माझी चव्हाणवाडीला नांदेड जिल्ह्यामध्ये भेट झाली. बाबा लातूरकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हटल्यानंतर अत्यंत खिलाडू वृत्तीने, अरे तिथल्या आमदारांनी माझे कार्यक्रम ठेवावे लागतील ना, का मीच माझे कार्यक्रम ठेवू. त्याचबरोबर जेव्हा विकास कामाचा दौरा होता आणि आपला उदगीर आणि जळकोट मध्ये मी त्यांचा मराठवाडा नेत्याचा विशेषांक जो पुस्तक काढलं होतं तो दिला. त्यावेळा त्यांनी तो अंक चाळला. हा माझा फोटो कधीचा आहे, ह्या माझ्या भगिनी आहेत, हे माझे हे आहेत, यावेळेसचा हा फोटो आहे. आणि त्यांनी पीएला सांगितले, मला वाटतं डिकले काहीतरी त्यांचं नाव, आणि मला मुंबईला गेल्यानंतर हा अंक दे. म्हणजे पत्रकारावर प्रेम करणारे, पत्रकारावर रागावणारे, एक कुटुंब वत्सल किंवा एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं पार्थ पवारचा स्वभाव कसा आहे, त्याचबरोबर आपल्या ताईचा स्वभाव कसा आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना पवार कुटुंबियाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं सुनेत्राताई पवार यांचा शपथविधी होणं ही काळाची गरज होती. आणि हे सर्व संदर्भ पाहत असताना अनेकांना ही गोष्ट खटकली असेल, पण राजकारणामध्ये असं काही वेळा हे निर्णय घेणं हे फार गरजेचे असतात. याचा अर्थ शरदचंद्र पवार साहेब काही चुकीचं केले असते किंवा काही फोडाफोडी पक्ष फुटला असता वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. पण काही लोकांना मात्र आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटत होतं. मग काही जण 2 पक्ष एक करायचे का यावरही बोलत आहेत, अजून काही बोलत आहेत. काय व्हायचंय ते होईल, बघत राहू. पण तूर्त हा उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई यांचा शपथविधी झाला. आम्ही त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. येणाऱ्या काळात दादांची पोकळी भरणं तसं खूप कठीण आहे, पण बारामती काय
हे मात्र उदास बकास किंवा काय होतंय की अशा प्रकारची अवस्था झाली होती. लोकांना ठाऊक नसेल, काटेवाडीला सामूहिक शौचालयाची मोहीम ज्यांनी राबवली, वेगवेगळ्या सामाजिक संघटना, आणि जवळजवळ 1.5-2 वर्षापासनं त्या खासदार होत्या, निवडणुकी लढवली होती. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही पवार साहेबांनी खरं म्हणजे का बोलले हे सगळ्यांना पडलेलं कोडं आहे, असो त्या कोड्यामध्ये न पडता हे कोडं योग्य पद्धतीनं सुटणं, याबद्दल छगन भुजबळ असतील, तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील, बाबासाहेब पाटील असतील, त्याचबरोबर झिरवळ असतील, विक्रम शिंदे काळे असतील, या सर्वांना आम्ही मनापासून, संजय बनसोडे असतील, या सर्वांनी नेता निवड, सगळेच्या सगळे आमदार, MLC यांचं पण एकमताने ही निवड झाली, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करू इच्छितो. आणि ताईच्या नेतृत्वात विकासाची एक महिला ज्या पद्धतीनं येणाऱ्या काळात विकासाची गरुड झेप घेऊन, हीच त्यांना शुभेच्छा. धन्यवाद मित्र हो. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.